इतर सर्व खात्यातील कर्मचारी, शिक्षक, अधिकारी, प्राध्यापक वर्ग यांना सुट्ट्या. का तर ऊन जास्त असते, विद्यार्थ्यांना ऊन लागते. मग अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना, अंगणवाडी सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना सूर्याने काही वेगळी योजना सुरू केलेली आहे का? अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई यांना ऊन लागत नाही का? जर कॉलेजमधील विद्यार्थी, शाळेमधील विद्यार्थी हे वयाने मोठे असून देखील त्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी उन्हाळ्यामध्ये साधारणतः 2 महिने सुट्ट्या दिल्या जातात, तर मग ही लहान लहान चिमुकली येवलीशी गोंडस मुलं असतात, त्यांचं काही सूर्यापासनं वेगळं संरक्षण होत असते का, की त्यांना ऊनच लागत नाही? असो, कर्मचारी, अधिकारी वर्ग यांनासुद्धा त्या ठिकाणी सुट्ट्या असतात. मग अंगणवाडी सेविकांना सुट्ट्या का नाही? की मानधनी तत्त्वावरती काम करणाऱ्या या असंख्य लक्षावधी बहिणींना ऊन लागतच नाही का? प्रश्न विचारावासा वाटतो इथल्या व्यवस्थेला. या ठिकाणी अंगणवाडी सेविकाताईंची मागणी होती की 15 दिवसांऐवजी 1 महिन्याची सुट्टी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना देण्यात यावी. परंतु या विषयावरती कुठलाही निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही आणि 1 ते 15 मेपर्यंत अंगणवाडी मदतनीसताईंना आणि 16 तारखेपासून पुढच्या 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत जे आहे अंगणवाडी सेविकाताईंना सुट्टी देण्यात आली. या दरम्यानचे जे काम आहेत ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी करायचेच आहेत. म्हणजे ऑनलाईन डेटा फिलअप करणं असेल, पोषण आहाराचं काम असेल, प्राथमिक शिक्षणाला पूर्व प्राथमिक शिक्षण जे असतं त्याला मात्र त्या ठिकाणी स्टॉप असेल, पॉज असेल. परंतु त्याही कालावधीमध्ये जर ऑफिसला किंवा कार्यालयाला किंवा विभागाला एखादी माहिती पाहिजे असली तर त्याही वेळेला अंगणवाडी सेविकांना हे काम करावंच लागतं. मग प्रश्न असा पडतो की सगळ्या यंत्रणेला सुट्ट्या असतात, मग सेविकाताईंना आणि मदतनीसताईंना का सुट्ट्या नसाव्यात? जर अंगणवाडी सेविकांना ऊन लागत नसेल तर त्यांना अंगणवाडीमध्येच ठेवून द्यायचं का, हा प्रश्न आहे. अंगणवाडी सेविकाताईंनी आणखी किती दिवस काम करायचं आणि किती त्याग करायचा, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून अंगणवाडी सेविकाताईंना किमान 1 महिन्याची तरी सुट्टी असायला पाहिजे होती. ही जी काही त्यांची रास्त मागणी होती, विविध संघटनांनी केलेली होती, त्या संघटनांनी केलेल्या मागणीवरती शासनानं खऱ्या अर्थानं गांभीर्यानं विचार करणं अपेक्षित होतं. परंतु तसं होताना दिसलेलं नाही आहे. आता किमान आगामी काळामध्ये तरी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईंना किमान 1 महिन्याची सुट्टी द्यावी ही शासनाला कळकळीची विनंती आहे. अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे. अधिकारी जो वर्ग आहे तर तो ACच्या रूममध्ये बसतो, त्यांना कदाचित उन्हाच्या झळा लागत नाहीत. परंतु या एखाद्या वेळेस अंगणवाडीमध्ये दुपारच्या वेळेला बसून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं किती तापमान असतं ते. बहिणींनो, याबद्दल तुम्हा सर्व अंगणवाडी सेविकाताईंचं नेमकं काय मत आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.